एकदा सगळे सेटल होत आहेत, तेवढे सेटल झाले की आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. खूप येतं हां, आणि याला बटन नाही. वा, नमस्कार. मी आर.जे. बंड्या आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमात खरं तर मनापासून स्वागत करतो. नाचात काहींना शॉक दिसतो तर काहींना कला. प्रश्न नजरेचा आहे. ती साफ असेल तर फुलवंतीच, पण तुम्हाला दुर्गा दिसेल. दुर्गोत्सव सुरू आहे आणि या दुर्गोत्सवाच्या, नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. वा, विद्वत्ता आणि कला यांच्या द्वंद्वावर आधारित भव्य ऐतिहासिक चित्रपट, त्याचा दिमाखदार ट्रेलर लॉन्च सोहळा, त्यासाठी आलेल्या सगळ्याच मान्यवरांचे आणि माध्यमकर्मींचे आम्ही चित्रपट फुलवंतीच्या टीमकडून अगदी मनापासून स्वागत करतो. फुलवंती हा सिनेमा पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अजरामर कादंबरीवर आधारित असणारा सिनेमा. पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत, मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोहम क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित फुलवंतीचा हा दिमाखदार ट्रेलर लॉन्च सोहळा. सिनेमाच्या दिग्दर्शिका स्नेहल प्रवीण तरडे, निर्माते कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक, निर्माते मंगेश पवार, श्वेता माळी, आपल्या सगळ्यांची लाडकी प्राजक्ता माळी, सहनिर्माते अमोल जोशी प्रोडक्शन्स, मुरलीधर छतवानी, रवींद्र आवटी आणि चित्रपटाचं संवाद लेखन प्रवीण विठ्ठल तरडे. याच सिनेमाच्या टीजरमधला एक संवाद आपण नक्कीच ऐकला असेल की संपूर्ण हिंदुस्तान गाजवला, म्हणजे अख्खा हिंदुस्तान गाजवला, आता पुण्याला नादवणार. हा चित्रपटातील संवाद आहे. पण जगभरातल्या सगळ्याच मराठी प्रेक्षकांना 11 ऑक्टोबरला ही फुलवंती नक्कीच नादवणार, नाचवणार आहे. तर संपूर्ण हिंदुस्थानात आपल्या अप्रतिम नृत्यकलेनं सुप्रसिद्ध असणारी नर्तकी पेशव्यांच्या दरबारात पोहोचते आणि तिथे तिची भेट होते वेदांत सूर्यप्रकांड पंडित व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्याशी. आणि मग सुरू होते एका अनोख्या संघर्षाची कहाणी. तीच कहाणी 11 ऑक्टोबरला आपल्याला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात दिसणार आहे. आलेल्या मान्यवरांचे आणि सगळ्याच माध्यमकर्मी मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आणि मी विनंती करतो आमच्या टेक्निकल टीमला की जो टीजर आपण अनेकदा पाहिला आहे तो पुन्हा एकदा या स्क्रीनवरती पाहूया. मी विनंती करीन फुलवंती सिनेमाच्या टीजरला पुन्हा एकदा उपस्थितांना दाखवण्यात यावं. टीजर ही नांदी आहे, फुलवंती हाऊसफुल आहे. मी आता विनंती करेन चित्रपटाच्या दिग्दर्शिका, निर्माते आणि प्रस्तुतकर्ते यांना मंचावरती येण्याची. सगळ्यात आधी चित्रपटाच्या दिग्दर्शिका स्नेहल प्रवीण तरडे, यानंतर चित्रपटाचे निर्माते पॅनोरमा स्टुडिओजचे चेअरमन कुमार मंगत पाठक, त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. यानंतर मंगेश पवार अँड कंपनीचे सर्वेसर्वा श्री मंगेश पवार, आणि यानंतर शिवोहम क्रिएशन्सच्या श्वेता माळी. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या सगळ्यांचंच मनापासून स्वागत करूया. मागच्या अनेक वर्षांपासून इतक्या भव्य दिव्य चित्रपटाच्या प्रतीक्षेत आपण होतो आणि ती प्रतीक्षा 11 ऑक्टोबरला संपती आहे.
स्नेहल, तुमचं अगदी मनापासून स्वागत. आणि खरं तर मला कमी, तुम्हाला ऐकण्यासाठी ही सगळी मंडळी उत्सुक आहे. तुमचं दिग्दर्शकीय पदार्पण आहे आणि या पदार्पणातच इतकी मोठी जबाबदारी, एक ऐतिहासिक गोष्ट जी कादंबरीच्या रूपानं आधीच अजरामर आहे. पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची फुलवंती कादंबरी, त्यावर आधारित असणारा हा सिनेमा. कसा होता हा अनुभव, काय सांगाल? राम राम. मी स्नेहल प्रवीण तरडे. फुलवंती या चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळ्याला जमलेल्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते. खरं तर जिच्याबद्दल बोलल्याशिवाय या चित्रपटाबद्दल बोलणं पूर्ण होऊ शकत नाही, अशी आम्हा सर्वांची लाडकी प्राजक्ता माळी हिची पहिली निर्मिती असलेला हा चित्रपट आहे. पद्मविभूषण स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेली ही कादंबरी आहे आणि या कादंबरीवर चित्रपट व्हावा अशी प्राजक्ता माळीची इच्छा होती आणि या चित्रपटाच्या माध्यमातून एक टायटल रोल करून तिचं अभिनय कौशल्य आणि नृत्य कौशल्य जगासमोर यावं हे तिचं स्वप्न होतं. हे तिचं स्वप्न म्हणजे या चित्रपटावरती काम करताना आम्ही सर्वांनी तिचं हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी आम्ही निमित्त मात्र आहोत, सगळं श्रेय तिचं आहे. जसं प्रत्येकाला आपलं मूल खूप प्रिय असतं आणि ते खूप चांगलं आहे आणि ते खूप गुणी आहे असं सगळ्या पालकांना वाटत असतं, तसंच चित्रपटाच्या बाबतीत आहे की चित्रपट करणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतं की आपण खूप छान चित्रपट तयार केलेला आहे, पण तो खरंच चांगला आहे वाईट आहे हे शेवटी प्रेक्षकांच्या प्रतिसादावरतीच ठरत असतं. त्यामुळे हा चित्रपट खूप छान झाला आहे म्हणून तुम्ही थिएटरमध्ये जाऊन तो बघावा असं मी म्हणणार नाही. तर प्राजक्ता माळी हिची पहिली निर्मिती आहे, माझं पहिलं दिग्दर्शन आहे. तर आम्हाला दोघींना आमच्या दोघींच्या या पहिल्या प्रयत्नांना दाद देण्यासाठी, आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी, बाबासाहेब पुरंदरेंच्या लेखणीसाठी आणि प्राजक्तासारख्या देखणीसाठी हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा अशी मी विनंती करते. धन्यवाद. स्नेहलजी, प्राजक्ताची पहिली निर्मिती आणि तुमचं दिग्दर्शक हे पदार्पण, त्यामुळे तसं पाहायला गेलं तर सिनेमाच्या दृष्टिकोनातनं तुमचं हे पहिलं बाळ आहे. तर अखिल महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरातील सगळे मराठी प्रेक्षक या बाळाचं खूप कौतुक करतील आणि 11 तारखेपासून ते इतकं सुंदर बाळसं धरेल याच्या आमच्या मनात अजिबात शंका नाही. पण या सिनेमामध्ये तुम्ही भूमिका सुद्धा केलेली आहे. वेदांत सूर्य व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्रीजींच्या पत्नीच्या भूमिकेत तुम्ही दिसत आहात. यातली एक छोटीशी गोष्ट मला उपस्थितांना माहिती असेल किंवा नसेल, पण मला एक सांगायचं, किती बारकाईनं तुम्ही याचं दिग्दर्शन केलं. त्याचं एक छोटंसं उदाहरण असं आहे की पायातली जोडवी ती काळी पडेपर्यंत तुम्ही सीन शूट नाही केला असं काहीतरी आहे. सो ह्या पहिल्याच प्रयत्नात इतकं बारकाईनं कसं काय, म्हणजे असा तो प्रश्न आहे की खूप छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्ही लक्ष दिलंय. माणसाच्या कुठल्याही कामात, यशात अपयशात त्याचं स्वतःचं एकट्याचं श्रेय कधीच नसतं असं माझं म्हणणं आहे. तर मी जर काही बारकाईने काम करत असेल, काहीतरी एक्स्ट्रा वाटत असेल, टॅलेंटेड वाटत असेल, तर ह्याच्यात माझ्या एकटीचं श्रेय नाही आहे. मी ज्याच्याबरोबर संसार करते गेले अनेक वर्ष, त्याचा खूप मोठा हात आहे या सगळ्या ह्याच्यात. मी त्याला खूप पाहत आलेली आहे, निरीक्षण करत आलेली आहे. खूप मोठा प्रथित यश दिग्दर्शक आहे. तर त्याची काम करण्याची पद्धत मी खूप वर्ष जवळून पाहते आहे. तर ते आपसुकच संगती संगदोषाः असं जे येतं, राहून राहून ते कदाचित माझ्यापर्यंत आलेलं असेल. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींवरती, डिटेलिंगवरती मी लक्ष दिलेलं आहे. वाह. आता मी पॅनोरमा स्टूडियो से चेयरमैन कुमार मंगत पाठक सरांकडे जाणार आहे. सर, आपसे सवाल यह है कि दृश्यम, रेड जैसी बड़ी हिंदी फिल्में हैं, घरत गणपति, नाच ग घुमा जैसी मराठी फिल्में हैं, इसके साथ पैनोरमा स्टूडियोज एसोसिएट है और अभी एक हिस्टोरिकल फिल्म, वो इतनी बड़ी और दिखने में बहुत बड़ा ग्रैंडर, खूबसूरत लग रही है. आपको कैसे लग रहा है इस फिल्म के साथ एसोसिएट होकर? मुझे बहुत अच्छा लग रहा है. ये हमारा सौभाग्य है कि हम इस फिल्म के साथ जुड़े हुए हैं. जैसे ही मुझे इस फिल्म की कहानी सुनाई गई,
हमने इमीडिएट इसको ओके किया है और हम इससे पहले मराठी की 75 के करीब फिल्में डिस्ट्रीब्यूट कर चुके हैं। जी, ये हमारी प्रोडक्शन की सेकंड फिल्म है और नेक्स्ट ईयर में मुझे लग रहा है हम लोग 25 से 30 मराठी फिल्में और डिस्ट्रीब्यूट भी कर रहे हैं और 4 से 5 फिल्में प्रोड्यूस भी कर रहे हैं। जी। प्राजक्ता माड़ी ये बहुत बड़ी एक्ट्रेस है और अभी उनकी पहली फिल्म एज अ प्रोड्यूसर है, तो उनके साथ भी काम करने का एक्सपीरियंस क्या कहना चाहिए? बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा। उनको सिर्फ काम के अलावा कुछ नज़र नहीं आता। जी। जब भी आए एक मीटिंग के लिए 4-4, 5-5 घंटे बैठते हैं, मेरी पूरी टीम डिस्कस करती है और सिर्फ फिल्म की बात होती है, फुलवंती फुलवंती फुलवंती। जी, थँक्यू, क्या बात है. पॅनोरमा स्टुडिओचे चेअरमन कुमार मंगत पाठक सरांनंतर आता मी जाणार आहे मंगेश पवार आणि कंपनी याच्या मंगेश पवार सरांकडे. सर, फुलवंतीशी तुमचं असोसिएशन त्याबद्दल आणि या भव्य दिव्य सिनेमाबद्दल काय सांगाल उपस्थितांना? पहिलं तर मी सर्वांना शुभेच्छा देतो नवरात्रीच्या. आणि आजचा दिवस खरोखर खूप मोठा दिवस आहे, कारण आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ह्या पिक्चरला मी जोडण्याचं कारण म्हणजे प्राजक्ता माळी. मी आणि प्राजक्ता खूप जुने मित्र आहोत. तिने मला ही स्टोरी सांगितली, मग प्रवीण सर भेटले, स्नेहल मॅडम भेटली आणि मग ती टीम बनली. महेश लिमे सर आहेत, एक टीम बनली आणि त्या टीमचं हे प्रोडक्ट आहे. हे फक्त माझं किंवा कोणाचं असं नाही, ते पूर्ण टीमचं वर्क. आणि ह्याचं अख्खं श्रेय मी प्राजक्ता माळीला देतो, प्रवीण सरांना देतो, स्नेहलला देतो आणि कुमार सरांना देतो, जे आमच्या पाठीशी एकदम खंबीरपणे उभे राहिले आणि सांगितलं लढो हम है आपके साथ. आणि आज हे प्रोडक्ट आज उभं आहे. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आणि थँक्यू. वाह, क्या बात है. खरं तर ही गोष्टच मुळात अजरामर आहे, कारण ती ज्यांच्या सिद्ध हस्तलेखणीतनं कागदावरती अवतरली आहे ते अतिशय महान व्यक्तिमत्व. पण माध्यमांतर होताना त्याची भव्यता तेवढीच जपली गेली पाहिजे आणि ती जपण्याचं काम आम्हाला टीझरमधनं तर लक्षात आलंच आहे, गाण्यांमधनं लक्षात आलं आहे, आता ट्रेलरमधनंही थोडंसं लक्षात येईल. पण आता मला श्वेताजीतकडे यायचं आहे. प्राजक्ताची पहिली निर्मिती आणि तुम्ही सुद्धा त्यात असोसिएट आहात, तर आता सहज शब्दांचा खेळ म्हणून तुमच्या निर्मितीची पहिली निर्मिती आहे सिनेमा म्हणून, तर त्याबद्दल काय सांगाल? खूप छान वाटतंय आणि हे स्वप्न पण होतं. आणि प्राजक्ता एक क्लासिकल डान्सर आहे आणि तिची इच्छा होती की एक क्लासिकल डान्सर म्हणून मला एक सिनेमा करायचा आहे आणि ते तिला फुलवंती या रूपाने तिला करता आली. आणि तिची खूप मेहनत आहे ह्या सिनेमाच्या मागे. त्याच्याबरोबर फुलवंतीच्या सगळ्या टीमचे खूपच मेहनत आहे. सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि सगळ्यांनी 11 ऑक्टोबरला चित्रपटगृहातच पिक्चर पाहावा अशी मी विनंती करते. वा, हे शेवटचं वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे निर्माती म्हणून, की सगळ्यांनी सिनेमा चित्रपटगृहातच पाहावा, कुठल्याही माध्यमावरती येण्याची वाट बघू नये, मिळेल त्या वाटेनं निघावं, वाटेत जे लागेल चित्रपटगृह त्यात जाऊन तो सिनेमा पाहावा. मी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि खूप खूप शुभेच्छा. 11 ऑक्टोबरपासून फुलवंतीची घोडदौड बॉक्स ऑफिसवरती आम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आणि तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. मी विनंती करेन की आता पुढे स्थानापन्न होण्याआधी एक सूचना येते. हां, तर तुम्हाला विनंती करतो की स्थानापन्न होण्याआधी थोडासा वेळ आमच्यासोबत तुम्ही इथे स्पेंड करावा. प्राजक्तानं तिच्या एका इंटरव्ह्यूमध्ये फुलवंतीच्या राईट्सची एक गोष्ट सांगितली होती, ज्यावेळी तिला ही कादंबरी समजली आणि मग तिनं फोन केला अमृतजींना, जे पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे चिरंजीव आहेत, आणि त्यांनी होकार दिल्यावर ती 3 तासात पुण्याहून मुंबईहून पुण्याला आली आणि लगेचच त्याचे राईट्स अर्थात यासाठी खूप जण झगडा करत होते, पण ते तिच्याच नावे होतं. आता अमृतजी आपल्यात उपस्थित आहे. मी अगदी सन्मानानं त्यांना मंचावरती आमंत्रित करतो. श्री अमृतजी पुरंदरे, आपलं मनापासून स्वागत. आणि विनंती करीन निर्मात्यांना, अमृतजींशी मी थोडा संवाद साधीन. या कादंबरीचं माध्यमांतर आता सिनेमात होतं आहे, काय भावना आहेत तुमच्या? मुळात झालं असं की प्राजक्ता जेव्हा आली त्याच्या आधी या चित्रपटासाठी या कादंबरीसाठी अनेकांनी प्रयत्न केले होते, पण मी कोणाला ते हक्क दिलेले नव्हते. ती जेव्हा आली तेव्हा तिने पूर्ण तयारी केलेली होती, तिने कादंबरी वाचलेली होती, अभ्यास केलेला होता. त्या संदर्भात जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिने खूप
बारकाईने त्यातल्या प्रत्येक पात्राचा पण अभ्यास केलेला आहे. आणि तिचा पहिला प्रयत्न होता, परंतु तिचा कॉन्फिडन्स आणि बाकीच्या गोष्टी बघितल्यावरती आपण पण होतात. आणि मी त्वरित त्यांना परवानगी दिली आणि त्याच्यापुढे मी सातत्याने फॉलोअप घेत होतो. तुम्हाला आठवत 10-15 दिवसात माझा फोन असायचा की काय झालं काय झालं. आणि त्याच्या बारकाईने प्रत्येक गोष्टी ती काय प्रगती झाली आहे सांगत होती. तर तिचं ह्यातली इन्व्हॉल्वमेंट आणि तिचं ह्यामध्ये असलेलं डेडिकेशन याच्यासाठी तिला 100 मार्क द्यायला पाहिजेत. ह्या वयामध्ये एखाद्याने एवढी मोठी अचिव्हमेंट करणं हे खरंच फार मुश्किल काम आहे. या कथेबद्दल बोलायचं झालं तर गश्मीर म्हणजे शास्त्रीजी यांनी या कथेच्या शेवटी त्यांचा विजय होतो, परंतु प्रेक्षकांच्या मनामध्ये फुलवंतीचा विजय होतो. आता हे जे सगळं आहे हे कसं हे तुम्हाला चित्रपटातच बघायला मिळेल. वाह वाह, क्या बात है. खूप खूप धन्यवाद अमृतजी. आणि या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आणि निर्मात्यांकडून तुमचा इथे सन्मान होतो आहे. या कार्यक्रमाची एक आठवण भेट आम्ही तुम्हाला देतो आहोत. त्याचा तुम्ही स्वीकार करावा ही विनंती. प्लीज सर. यानंतर मी श्वेताजींना विनंती करतो की त्यांनी श्री कुमार मंगत पाठक, पॅनोरमा स्टुडिओचे चेअरमन, त्यांचाही सन्मान करावा. आणि यानंतर मंगेश पवार अँड कंपनीचे श्री मंगेश पवार यांनाही सन्मानित करावं विनंती करतो श्वेताजींना. मी आता सगळ्याच मान्यवरांना रिक्वेस्ट करीन, विनंती करीन की आपण पुढे स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. आणि या संपूर्ण सिनेमासाठी आपल्याला ज्यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे त्यांना विशेष धन्यवाद खरं तर इथे म्हणणं खूप गरजेचं आहे. स्पेशल थँक्स टू बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, बुलढाणा. आम्ही मनापासून धन्यवाद देतो बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, बुलढाणा यांना. आणि कार्यक्रमात आता पुढे जाऊया. कुठलाही ऐतिहासिक सिनेमा जर प्रेक्षकांच्या नजरेचा त्यानं ठाव घेतला पाहिजे आणि ठाव घेऊन त्यानं काळजात घर केलं पाहिजे, त्यासाठी तो उत्तमपणे शूट केला गेला पाहिजे. त्यामुळे या ऐतिहासिक सिनेमासाठी DOP म्हणून एकच नाव खरं तर सगळ्यांच्या समोर होतं आणि ते होतं महेश लिमये यांचं. ट्रॅफिक सिग्नल, कॉर्पोरेट, दबंग, नटरंग, जग्गू आणि जुलियट, किती किती म्हणून नावं घ्यायची. अलीकडेच आलेली सुपरहिट वेबसिरीज हीरा मंडी असेल आणि आता इतिहास घडवण्यासाठी सज्ज असणारी ऐतिहासिक फिल्म फुलवंती, याचे DOP असणारे महेश लिमये सर, मी त्यांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो. महेश सरांना विनंती की त्यांनी कृपया स्टेजवर यायचं. नमस्कार. महेशदा, काही प्रश्न विचारणं गरजेचं आहे की तुम्ही म्हणजे आता काय? नाही तूच विचार. वा, त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून अभिनंदन महेश. धन्यवाद धन्यवाद. फुलवंतीच्या एकंदर शूटिंगचा आणि सगळा अनुभव त्याबद्दल. नमस्कार. ह्या चित्रपटाची म्हणजे पहिलं रीडिंग झालं स्नेहलनी ऑफिसमध्ये, आम्ही सगळेच होतो. आणि प्रत्येक DOPला म्हणजे जेव्हा आपण स्टोरी ऐकत असतो तेव्हाच ती व्हिज्युअल्स समोर येत असतात. आणि ज्या प्रकारे स्टोरी अनफोल्ड होत होती तशी तशी ती मला व्हिज्युअल्स दिसायला लागत होती. आणि एकच मनात सारखा विचार चालू होता की हा चित्रपट जेवढा म्हणजे जी कथा एवढी सुंदर आहे, तर ह्याला जर का पेंटिंग स्वरूपातलंच व्हिज्युअल्स असतील तर ती ॲप्ट ठरतील. कारण दिस स्टोरी इज अबाउट अ ग्रेट डान्सर आणि एक विद्वान पंडित, तर त्यांच्यातली कॉम्पिटिशन. आणि
बाबासाहेबांनी ज्या प्रकारे लिहिले आहे आणि पेशवेकालीन तेव्हाचा तो सगळा काळ, तर तो दाखवण्याकरता तशीच व्हिज्युअल्स दिसत होती. तर काय म्हणतात, चॅलेंज खूप होतं, कारण जेव्हा आपण मराठी फिल्म करतो तेव्हा चॅलेंजेस खूप असतात, पण ते चॅलेंजेसच तुम्हाला जीव ओतून काम करायला भाग पाडतात. आणि शेवटी तुमच्यासमोर प्राजक्ता, काश्मीर, स्नेहल आणि इतर सगळी कलाकार मंडळी, असे कलाकार असतात, तेव्हा त्यांच्याकडनं पण आपण बऱ्याच गोष्टी शिकून ऑडियन्सला तुम्ही फिल्म दाखवता, तर तो कॅमेरा ऑडियन्सला कुठून बघितली पाहिजे ती फ्रेम किंवा तो अँगल किंवा ते एक्सप्रेशन, तर त्याचा आम्ही खूप काय म्हणतात त्याच्यावर काम बरंच केलं. आणि जेव्हा एखादी फिल्म एवढी देखणी चांगली दिसते, त्याचं फक्त श्रेय तुम्ही मलाच बोलवलं इकडे, पण दॅट इज नॉट जस्ट मी. आम्ही जे प्रेप करतो, म्हणजे आमचे कला दिग्दर्शक आहेत एकनाथजी आहेत, किंवा कॉस्ट्युम्स आहे मानसी आहे, दिग्दर्शक आमची स्नेहल आहे, मी खरंच जवळच्या लोकांची नावं जास्त विसरतो, किंवा आमचा रायटर प्रवीण आज नाही आहे, तो बिझी आहे, पण प्रवीण बरोबर आम्ही खूप म्हणजे 10-10 वेळा लोकेशन्सवर जाऊन कुठे काय सीन शूट करायचा, त्याचं लाईटिंग कसं पाहिजे. मग मी आमचा आज ॲक्च्युली आशीर्वाद नाही आला इकडे, माझा कलरिस्ट आहे, तर मी कुठलीही फिल्म चालू करतो तेव्हा आधी मी त्याच्याबरोबर डिस्कस करून वी क्रिएट अ पॅनल फॉर एव्हरी फिल्म. मग आम्ही भरपूर पिक्चर्स शेअर करायचो, किंवा एखाद्या जुन्या काही मी फोटोग्राफ्स काढलेले त्याला शेअर करून दाखवायचो की ही पॅलेट चालेल का. आणि त्याप्रमाणे सो इट इज नॉट जस्ट मी, इट इज एव्हरी वन हू इज इन्वॉल्ड. सो अशा कलाकृती खूप कमी जणांच्या नशिबी येतात शूट करायला, अँड आय वॉज द लकीएस्ट वन. थँक्यू प्राजक्ता. सगळ्यांनी प्राजक्ताचं कौतुक केलं, पण मी तुला सांगतो खरंच म्हणजे तिचं ड्राईव्ह आणि तिची पॅशन इज समथिंग एल्स. जेव्हा आम्ही आत्ता गाणी शूट केली बॅक टू बॅक, तेव्हा वी कुड सी द पेन, पण ती कॅमेरात अजिबात ते दाखवत नव्हती. ते शॉर्ट्स चालू असायचे कंटिन्युअस, म्हणजे आम्ही 16 बीट्सचे शॉर्ट्स घेतलेत, बरेच वेळा 32 बीट्सचे शॉर्ट्स असायचे. म्हणजे तेव्हा तिचं ते नृत्य आणि काश्मीर आणि यांचं बाकीचा जलवा आता बघायलाच तुम्ही. पण दॅट वॉज रिअली आउटस्टँडिंग. वा, पुन्हा एकदा तुमच्याकडून खूप मोठं आणि अतिशय सुंदर काम झालं आहे, जे आम्ही 11 ऑक्टोबरला बघणार आहोत. तुम्ही फार सविस्तर आम्हाला सांगितलं, त्याबद्दल अगदीच धन्यवाद. पण या टीममध्ये सगळ्या सहभागी मंडळींची तुम्ही नावं घेतली, त्यांचे खूप खूप अभिनंदन, कारण टीम वर्कच असते कुठली फिल्म, आणि त्या टीमचा फार सुंदर फुल फॉर्म आहे, टुगेदर एव्हरी वन अचीव्स मोर. सो ते आता 11 ऑक्टोबरपासून आपल्या सगळ्यांना लक्षात येईलच. पण महेशदा, थँक्यू सो मच, तुम्ही बोललात त्याबद्दल. आता कार्यक्रमात मी इतरही मान्यवरांना आमंत्रित करतो. थँक्यू. 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 यानंतर ज्या गाण्यानं खऱ्या अर्थानं शब्दशः कहरच केला आहे, जेव्हापासून ते आपल्या भेटीला आलं आहे, ते गाणं म्हणजे फुलवंती या सिनेमाचा टायटल ट्रॅक, शीर्षक गीत आपण ज्याला म्हणतो. तर ते आत्ता आपण पाहणार आहोत, ज्याला संगीतबद्ध केलं आहे अविनाश विश्वजित यांनी, ज्याला लिहिलं आहे स्नेहल प्रवीण तरडे आणि वैभव जोशी यांनी, गायलं आहे आर्या आंबेकरनं, आणि परफॉर्म अर्थातच आपल्या फुलवंतीनं केलं आहे. सो ते गाणं इथे आता आपण पाहणार आहोत. एकदा जोरदार टाळ्यांनी फुलवंतीचा टायटल ट्रॅक, त्याचं आपण स्वागत करूया. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा, म्हणजे थँक्यू. या सिनेमाचा टीजर बघताना आपण एक पाहिलं असेल की म्युझिकल बाय अविनाश विश्वजित, राईट. तर आता ह्या संपूर्ण म्युझिक टीमला मी इथे बोलवीन. आता याच्यामध्ये लिरिसिस्ट असं इथं लिहिलं आहे, त्यामुळे मी स्नेहलजींनाही मंचावरती बोलावतो. अविनाश विश्वजित या सुपरहिट संगीतकार जोडीलाही मी आमंत्रित करतो, त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे या सुद्धा आहेत, त्यांनाही मी विनंती करतो. अर्थात त्यांनी गायलेलं जे गाणं आहे त्या गाण्याला आपण नंतर ऐकणार आहोत, ते थोडंसं सरप्राईज आहे. सो
खरंच काहीतरी वेगळं आहे. अजरामर कहाणी, ऐतिहासिक सिनेमा, संगीत, मोठी जबाबदारी, काय सांगा? नमस्कार सगळ्यांना. खरंच आज खूप छान योग जुळून आलाय. मराठीला आपल्या अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्याचबरोबर आज फुलवंती जो खरं तर अभिजात मराठी भाषा लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवणारा सिनेमा आहे. खूप मोठा सिनेमा आहे आणि त्याचा आज आपण इथे ट्रेलर बघणार आहोत. मला खरंच स्नेहल तो दिवस आठवतोय, फेब्रुवारी 23 मधलं, जिथे आम्ही महेश म्हणाला तसं पहिलं रीडिंग केलेलं होतं आणि तिथपासनं जो प्रवास सुरू झालाय तो आज 11 ऑक्टोबरला संपूर्ण जगासमोर येतोय. आणि मला सांगायला आवडेल की साधारणपणे या सिनेमाच्या म्युझिकमध्ये आत्ता आपण इथे जेवढे जण आहोत तेवढे म्युझिशियन्स, कोरस, रिदमिस्ट, आर्टिस्ट, अनेक सिंगर्स हे सगळे या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्ड आहेत. म्हणजे फुलवंती हे जे गाणं आहे तुम्ही ऐकलं त्याच्यामध्ये जवळपास 55 लोकांचा पार्टिसिपेशन आहे. वा. टेक्निशियन्स, कोरस आणि ह्या इतर अनेक विभागांमधनं. मदन मंजिरीमध्ये सुद्धा तसंच आहे. पंडित भवानी शंकर जे आज आपल्यात नाही आहेत या जगात, त्यांच्यापासनं ते अनेक सुरेशजी तळवलकर पंडित, त्यांचे शिष्य, अनेक इतकी नावं घेत बसलो तर खूप मोठी नावं होतील, यादी होईल ती. पण ह्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन या सिनेमाच्या म्युझिकमध्ये आहे आणि त्यामुळे एवढं ग्रँड ते आम्ही करू शकलो. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात मोठे धन्यवाद मी प्राजक्ता माळीला देईन की तिने ही खूप मोठी उडी घेतली आणि त्याच्यामध्ये प्रवीण, स्नेहल दोघांनी सुद्धा कुठेही हात आकारता घेऊ नको, कर, हे करायचंय ते कर, ते करायचं ते कर. म्हणजे आत्ता खरं तुम्ही बोलतो पण आमचं आता बॅकग्राऊंड म्युझिक चालू आहे त्यातही इतकंच सगळ्या गोष्टी तामझाम आम्ही केलेला आहे सगळा. कारण तो काळ उभा करणं हे फार चॅलेंजिंग जॉब आहे आणि खरंच खूप मोठी म्हणजे म्युझिकल म्हटल्यानंतर एक मोठी जबाबदारी आमच्या दोघांवरती होती आणि आय होप की ती तुम्हाला सगळ्यांना आवडते. आणि पुढचा प्रश्न असा आहे की हा जो संपूर्ण काळ आहे तो पेशवे काळ आहे. संगीत बदलत असतं, ते काळानुसार बदलतं, पण मग पेशवेकालीन संगीत, त्यात वापरली जाणारी वाद्य किंवा तो काळ संगीतातून त्यासाठी कुठला अभ्यास किंवा काय चॅलेंजेस होते? म्हणजे जी मराठी रेकॉर्डिंग्समधनं आज बाद झालेली वाद्य आहेत अशी सुद्धा आम्ही आपले खूप ज्येष्ठ एक पर्कशनिस्ट आहेत दीपक बोरकर म्हणून, जे जवळपास गेले 60 वर्ष म्युझिक वाजवतात हिंदी इंडस्ट्रीपासून आणि मराठीमधले ते उत्तम म्हणजे पर्कशनिस्ट म्हणून ओळखले जातात. तर त्यांनी चोंडकं, बगलबच्चा, दिमडीपासनं वेगवेगळे त्याचे प्रकार, हे सगळं त्याच्यामध्ये आम्ही लावणीमध्ये वापरलंय. किंवा काही जी वाद्य होती ती दीपकजींनी स्वतः सांगितलं की हे वेगळ्या प्रकारचं स्वरमंडल आहे जे मी तयार केलेलं आहे, तर ते वापरून बघूयात. असे सगळे वाद्य आम्ही त्याच्यावरती अभ्यास केला की बाबा हे करता येईल का, हे आता कसं साऊंड होईल. आजच्या काळात ते तेवढं कंटेम्पररी साऊंड होत नाही. मुळात काय होतं की संगीत करायचं म्हटल्यानंतर आजच्या काळातल्या लोकांना ते आवडायला पाहिजे, हा एक जबरदस्त प्रेशर प्रत्येक संगीतकारावरती असतं. पण इथे मी म्हटलं नाही, आपल्याला जे रॉ, जे ओरिजिनल आहे, जे जसं आहे तसं वापरून बघूयात, लोकांना ते नक्की आवडेल. त्याचमुळे मला असं वाटतं की तो जो एक फ्लेवर आलेला आहे त्या म्युझिकला, तो पूर्णपणे कुठेही इलेक्ट्रॉनिक नाही, पूर्णपणे सगळं लाईव्ह आहे. ज्याच्यामध्ये प्रत्येक वाद्य जे वाजवतं ते वाजवणारा माणूस आहे त्याच्या मागे. वा, क्या बात आहे. आणि म्हणूनच ही दोन्ही गाणी आम्हाला ऐकताना तर खूप मजा येतीच आहे. डॉक्टर प्रसाद आलेत का आता इथे? ओके. वैशाली, मी तुमच्याकडे येईन. अप्रतिम गायलाय तुम्ही, अनुभव थँक्यू. काय सांगाल? पहिल्यांदा तर मी खूप खूप मनापासून थँक्यू म्हणते अविनाश विश्वजित या जोडीला, कारण ह्यांच्या या अविनाश विश्वजित या जोडीने आजपर्यंत खूप वेगवेगळ्या प्रकारची कंटेम्पररी सॉन्ग इंडस्ट्रीला दिली आहे जी खूप सुपरहिट झाली आहेत. आणि मला असं वाटतं पहिलाच हा
अँड अविनाश विश्वजित म्युझिकल ॲल्बम होतोय आणि त्याचं एक मदन मंजरी जे लिरिक्स मला जेव्हा विश्वजितनी पाठवले की मदन मंजरी असं गाणं आहे, तो मदन मंजरी शब्दच मला इतका आवडला होता. सो थँक्यू स्नेहलताई आणि दादा माझा जो हां प्रसाद सर, त्यांचं पण मनापासून थँक्यू की इतके सुंदर शब्द त्यांनी या लावणीचे लिहिलेले आहेत. आणि खूप मजा आली रेकॉर्ड करताना. खरं तर विश्वजित आणि अविनाश हे दोघं जण जेव्हा स्टुडिओमध्ये एखाद्या गायकाला रेकॉर्ड करतात, सो त्याला स्वतःची प्रतिभा म्हणजे असतं ना, एक गायक म्हणून त्याला खूप कस लावावा लागतो की म्युझिक डिरेक्टरला, संगीतकाराला काय अपेक्षित आहे हे गायकाच्या गळ्यातनं काढण्यासाठी. म्हणजे माझं मी जेव्हा गायला माईकवरती गेली, मला जसं जसं विश्वजित सांगत गेला, अविनाश सांगत गेला, मी फक्त ते फॉलो करत करत गेले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे सिंगिंग पण जे आहे ते सर्वस्वी विश्वजितनी आणि अविनाशने माझ्याकडनं करून घेतलं आणि खूप छान. गाणंच मुळात इतकं सुंदर होतं ना आणि खूप कडक झालंय आणि खूप सगळीकडनं ह्या गाण्याच्या मला रिस्पॉन्स खूप गाण्याचा चांगला येतोय. थँक्यू सो मच ऑल द टीम. थँक्यू. वा. डॉक्टर प्रसाद बेवरे यांनी ते गाणं लिहिलं आहे, त्याचे लिरिसिस्ट ते आहेत. फुलवंती टायटल ट्रॅकमध्ये तुम्ही सुद्धा शब्द गुंफले, तर त्याबद्दल थोडंसं. ते मी शब्द गुंफले याचं पण श्रेय सगळं सरांना आहे. त्यांनी विश्वास ठेवून माझ्याकडे ते काम दिलं. ज्यावेळी प्रोसेस सुरू होती लिखाणाची, तर त्यावेळी माझी हिरोईन रिव्हील होणार होती या गाण्यावरती. तर हिरोईन माझी कुठल्या शब्दांनी रिव्हील होईल त्या शब्दांच्या शोधामध्ये मी होते. आणि सिच्युएशन अशी होती की ती दिल्लीच्या बादशाच्या समोर तिचं नृत्य सादर करते आहे. तर मग ते थोडंसं निदान त्याचं एक इंट्रोडक्शनचा पार्ट तरी संहितेच्या दृष्टीने तो हिंदीमध्ये उर्दूमध्ये असावा असा एक माझा विचार होता. तर त्या शब्दांच्या शोधात मी होते आणि मला काही केल्या बाहेरून कुठून ते मला शब्द मिळत नव्हते की जे ॲप्टली माझी हिरोईन रिव्हील करू शकतील. तर मी खूप विचार करत होते आणि मग विचार करता करता माझ्याच हातातून ते लिहिलं गेलं. मग हे शब्द आले की रोशन है आलम सारा, महफिल में वो नूर लाई है, बेखुदी से मौसम भरा, जन्नत से कोई हूर आई है. हे सगळं लिहिलं गेलं आणि ते मी सरांना ऐकवलं की असं असं माझ्याकडून लिहून झालेलं आहे. तर कसं वाटतं, कारण मला संगीताची भाषा काही कळत नाही. मी यापूर्वी कविता केलेल्या आहेत, पण कविता करणं हे एक वेगळं स्किल आहे, गाणं लिहिणं हे एक वेगळं स्किल आहे. गाण्याला संगीताच्या मर्यादा असतात. तर एकतर या निमित्ताने मी आता हेही सांगू इच्छिते की माझी अशी धारणा आहे की हे जे स्किल माझ्याकडे आलेलं आहे ते प्रणित कुलकर्णी, आमचा गीतकार, आमचा दादा जो काही वर्षापूर्वी गेला, तर मला अगदी फिलिंग आहे की जाताना तो मला आशीर्वाद देऊन गेलेला आहे. आमचं नातं खूप गोड होतं. मी आत्ता त्याला खूप मिस करते आहे. म्हणजे मी असं काहीतरी लिहिल्यावरती मी त्याच्या कमेंटची वाट बघायचे फेसबुकवरती, इन्स्टावरती. तर जाताना तो मला आशीर्वाद देऊन गेला आणि त्याच्या आशीर्वादाने मी हे लिहू शकले सर, असं मला वाटतंय. तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद या गाण्यासाठी. आणि प्रसाद सर आत्ता इथे नाही आहेत, पण त्यांचंही मला दुसरं जे लावणीचं गाणं होतं ते मला लावणीचे आत्ताची जे त्याचं सादरीकरण केलं जातं जनरली, तर मला थोडासा त्याचा हे बदलायचा होता, त्याचं बघण्याचा दृष्टिकोन. लावणी खरं तर खूप सुंदर कला आहे, महाराष्ट्राच्या मातीतली कला आहे, तिला अदब आहे, तिला एक आपण आदर आहे त्याच्यामध्ये. त्याचं खूप थोडंसं हल्ली चीप ह्याच्याकडे झुकल्या जातं, तर ते मला थोडंसं कुठेतरी खटकत होतं. त्यामुळे शब्द लिहिताना किंवा नृत्य बसवताना सुद्धा किंवा सादर करताना सुद्धा त्यात अश्लीलता कुठे येणार नाही
त्या शब्दांमध्ये कुठेही असे घाणेरडे काही शब्द नसतील असं एक इच्छा होती की एक छान ऑथेंटिकेट अधिकृत लावणी कशी असेल ती तशी व्हावी, आपण ती करूयात. तर असं मी प्रसाद सरांना सांगितलं, आमचे डॉक्टर आहेत ते. तर त्यांना सांगितलं की मला असं हवं आहे आणि त्यांनी खूप सुंदर शब्द लिहून दिलेले आहेत. वाह. तर त्यांना सुद्धा खूप धन्यवाद. वा वा वा, क्या बात आहे. अतिशय उत्तम अशा शब्दसुमनांना सुंदर असा सांगीतिक साज आणि तुमच्या स्वरांचा साज चढवून आता जी गाणी आमच्या समोर आली आहे ती जणू काही सौंदर्यशाली प्राजक्ताचा सडाच आम्हाला त्या सगळ्यांना जाणवतोय, भासतोय. सॉरी, पण यासाठी मी पुण्याहून आलोय. सो मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पुढे स्थानापन्न व्हावं. सिनेमा तर सुपरहिट आहेच, होणारच आहे आणि ही गाणीसुद्धा आता आमच्या ओठीगळी आलेली आहेत. सो म्युझिक टीम बरोबर आपण गप्पा मारल्यात. त्यानंतर मी आमंत्रित करतो पॅनोरामा म्युझिकचे CEO श्री राजेश मेनन यांना. राजेश जी, आपका बहुत बहुत स्वागत है. म्युझिकल हिट फिल्म्स आहेत काही मराठीतल्या, रौंदळ, अल्याड पल्याड, घरात गणपती आणि आता फुलवंती. राजेश सर, पैनोरामा म्यूजिक मराठी में भी बहुत काम कर रहा है, तो इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? सर, ॲज अ लेबल, हॅलो, सो मराठी चांगली बोलू शकत नाही म्हणून हिंदी आणि इंग्लिशमध्ये बोलायला ट्राय करतो. प्लीज सर. As a label, we are doing a lot of works in Marathi movies. So we have done a lot of films and we are doing a lot of films in this category. So currently, when this film came to us, when a film comes to a label, there are a lot of things that the label decides. You know, what are the financials, what are the marketing spend that you need to do. With this film, when it came to us, what we saw, you know, it was based on a very big literary work in Marathi. Plus, the story was on music, the story was on dance. So it was very easy for us to take that call that, you know, yes, we need to do this film. How did we do the film? You know, they have already told you. But music was very easy for us because, you know, it was a musical and with Avinash Vishwajit on board, it became very easier for us. खरं तर पॅनोरामा म्युझिककडून रिलीज करण्यात आलेलं मराठी सिनेमांचं म्युझिक आपण म्हणालो तर घरात गणपतीची गाणी आत्ता गणेशोत्सवामध्ये आपण सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणावरती ऐकली आणि आता आम्हाला खात्री आहे, आम्ही विश्वास आहे, फुलवंती या सिनेमाची गाणीसुद्धा आत्ता गाजतायत, वाजतायत आणि ती अनेक वर्ष आमच्या सगळ्यांच्या स्मरणात राहतील. सो थँक्यू सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. थँक्यू सो मच. धन्यवाद. सो दिग्दर्शक, निर्माते, लिरिसिस्ट, सिंगर, म्युझिक कंपोजर हे सगळी मान्यवर मंडळी इथे येऊन गेली. कार्यक्रम सुरू व्हायला थोडासा वेळ होता म्हणून 1-2-3 ओळी मला सुचल्या त्या मी लिहून ठेवल्या होत्या. तर मला प्रश्न असा पडला होता की या सगळ्या शो फ्लोमध्ये कुठे काय ना. सो असंच महेश सर, सो गर्दी झाली वाट पाहुनी थकले डोळे, गर्दीही झाली वाट पाहुनी थकले डोळे, शोधू कुठे आहे तरी कुठे ती, शोधू कुठे आहे तरी कुठे ती, अख्खा हिंदुस्तान गाजवला आता अख्ख्या जगाला नादवणार. अहो पण कुठे आहे ती फुलवंती, फुलवंती आहे आहे येतीये. अंधार होतोय म्हणजे ती तिच्या सौंदर्याचा प्रकाश घेऊन आता येतीये. सो एकदा तिच्याकरता ती आल्यानंतर तुम्ही जोरदार टाळ्या वाजवून तिचं स्वागत करालच मला खात्री आहे. ज्यांच्या हातात मोबाईल नाही त्यांनी फुलवंतीचं स्वागत करायला हरकत नाही टाळ्या वाजवून प्लीज.
वा, क्या बात है. खात्री झाली आता आपल्या सगळ्यांना की जसं की सिनेमातला संवाद पुण्याला नादवणार, पण तो बदलून मगाशी जगालाच म्हणालो, तर त्याचं आपण याची देही याची डोळा हे अतिशय सुंदर असं सादरीकरण पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवूया प्राजक्तासाठी. आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट पाहतो, ज्यासाठी हा सगळा सोहळा आयोजित केलाय, हा सगळा घाट घातलाय, अर्थातच 11 ऑक्टोबरला रिलीज होणारा पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अजरामर कादंबरीवर आधारित सिनेमा फुलवंती, त्या सिनेमाचा ट्रेलर आता आपण इथे पाहणार आहोत. मी विनंती करीन आमच्या टेक्निकल टीमला की ज्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत तो क्षण आता आमच्या समोर आणावा. पाहूया फुलवंती या 11 ऑक्टोबर 2024 रोजी रिलीज होणाऱ्या भव्य दिव्य ऐतिहासिक सिनेमाचा ट्रेलर. वाह, फुलवंती आणि शास्त्री बुवांनी एकमेकांना दिलेल्या आव्हानाचा निकाल 11 ऑक्टोबरला जवळच्या चित्रपटगृहात. सवय असते आपल्याला ट्रेलर पाहून झाला की टाळ्या वाजवणं, पण किती मंडळी हे सगळं पाहून स्तब्ध झाली होती. ते लगेच लक्षात येतं की हे इतकं भव्य आणि इतकं आकर्षक आणि इतकं मोठं आहे. आता आम्हाला 11 तारखेची फार लवकर आम्ही वाट पाहतो की ती कधी येईल म्हणून. अमृता आत्ता इथे आलेली आहे. हां, मला एक प्रतिक्रिया तुझी हवी आहे, त्यानंतर मग मी शास्त्री बुवा आणि फुलवंतीशी बोलणार आहे. सो प्लीज अमृताकडे अमृताची रिॲक्शन आपण घेऊया. अमृता खानविलकर. बापरे, म्हणजे सतत एकतर प्राजक्ता माळी हिचं नृत्य पाहावंसं वाटतं आणि हा ट्रेलर इतका जबरदस्त आहे. त्यात 2 लाडकी मंडळी असल्यावर जे होतं ना की एक ओव्हरवेल्मिंग होऊन जातं आणि कळत नाही की आता कोणासाठी कुठली बाजू निवडायची. पण उत्कृष्ट असं देखणं असं रूप आहे फुलवंतीचं, चित्रपटाचंही आणि प्राजक्ताचंही. आणि त्यात गश्मीरनी जी काही एक टक्कर दिली आहे, म्हणजे जसं तू म्हणालास की ह्या निकालाची मी आतुरतेने वाट पाहते. अगदी क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद अमृता, आणि तू उपस्थित राहिली त्याबद्दलही खरंच धन्यवाद. आणि आता मी आमंत्रित करतो प्रकांड पंडित वेदांत सूर्य, व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री, अर्थात आपल्या सगळ्यांचा लाडका आवडता अभिनेता कश्मीर महाजन याला. आणि आता आपल्या समोर मी तिला आमंत्रित करतो जी इथे नसताना तिचं प्रचंड कौतुक प्रत्येकानं केलेलं आहे, खूप. आणि ते का केलं हे आपण पाहिलंय आता, कारण सगळ्यांचे चेक्स पोहोचलेत घरी. वा वा. या चित्रपटाची निर्मिती करणारी आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री प्राजक्ता माळी, म्हणजेच फुलवंती. हिला एकदा जोरदार टाळ्यांनी आपण प्राजक्ताचं स्वागत करूया. तुम्हा दोघांशी गप्पा मारायला आम्हाला नक्कीच आवडेल. प्राजक्ता, तुझ्यापासून आता आपण सुरुवात करूया. एक तर तू BA आणि MA भरतनाट्यम मध्ये केलंय. जेवढं मला माहिती आहे त्यात असं स्टिफ आणि सरळ राहावं लागतं. आणि ती अजूनही दम खातीये थोडं. अच्छा, ओके. हो, ती म्हणाली थोडी दमली आहे. शास्त्रीजी. आणि बाईंच्या शब्दाबाहेर आपण नाही आहोत. अजिबात आहात की नाही ते आम्हाला 11 तारखेला समजणार आहे. पण कश्मीरात तूही अतिशय सुंदर दिसलायस, आणि ही तशी तुझी दुसरी ऐतिहासिक पात्राची भूमिका. पण याच्या आधी तू जे पात्र केलं होतं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज, आणि ते जरा आक्रमक आणि लढवय्या असं ते कॅरेक्टर. आणि हे शास्त्रीजींचं प्रकांड पंडित, वेदांत सूर्य, वेदांताचे अभ्यासक आणि एक वेगळा लहेजा. सो या भूमिकेसाठी कोणती तयारी तू कलाकार म्हणून केलीस? मला असं वाटतंय की कुठल्याही कलाकाराने एकच तयारी आपल्या पात्राकरता करावी कायम, आणि ती सगळ्यात महत्त्वाची असते. ती म्हणजे तुमची जी संहिता आहे ती जितक्यांदा वाचू शकाल तितक्या वेळा वाचा, म्हणजे 1000 वेळा वाचा. कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला त्या पात्रामधलं काहीतरी नवीन सापडतं, त्या कथेमध्ये काहीतरी नवीन सापडत जातं.
सो ती एक ऑनगोईंग प्रोसेस आहे. आक्रमकतेबद्दल जर का तू बोललास तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे साकारताना आक्रमक भूमिका अशा होत्या. मला असं वाटतं व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री हे पण खूप अग्रेसिव्ह ही भूमिका आहे. त्यात आक्रमकता आहे पण ती बुद्धिमत्तेची आहे फक्त. त्यामुळे बॉडी लँग्वेजमध्ये ती आक्रमकता जरी नसली तरी तो माणूस येऊन उभा राहिला फक्त तर त्याचा स्टान्स, त्याची नजर, तो उभा राहिल्यावरती त्याच्या आजूबाजूला जी एनर्जी पसरते, एक 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 एनर्जी फील्ड तयार होतो, तो सेन्स तुम्ही तो घेतला त्या बुद्धिमत्तेचा तर त्यातही एक वेगळ्या प्रकारची आक्रमकता आहे. सो ती ठेवायची होती पण पॅसिव्ह अग्रेसिव्ह ज्याला आपण म्हणतो. आणि कायम सीन्स करत असताना मी स्नेहल आणि प्रवीण यांच्याशी बोलत होतो की एखादा शॉट झाला, एखादा सीन झाला आणि शास्त्री बुवा एखादी ओळ बोलून गेले किंवा नुसते उभे राहिले आणि एक लुक दिला की त्यानंतर मी नेहमी त्यांना जाऊन म्हणत होतो की बुद्धिमत्ता ही खूप शांत असते, बुद्धिमत्ता ही नेहमीच शांत असते, असं आपण सारखं एकमेकांना बोलत होतो. ते असं सतत जाणवत होतं व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री साकारताना. पण याच्या आधीच्या इतर ज्या भूमिका आणि ही भूमिका खरं तर ॲब्सोल्यूट वेगळी आहे. मग काही चॅलेंजेस जाणवले की काय सांगशील? चॅलेंजेस म्हणजे मला सगळ्यात मोठा चॅलेंज जर का दिग्दर्शिका ती नसती, स्नेहल तरडे आणि प्रवीण तरडे फॅमिली आहे माझ्याकरता, माझा परिवारच आहे, तर ते जर का दिग्दर्शनाच्या बाजूला जर का नसते, स्नेहल नसती आणि प्रवीण पण सेटवरती कित्येकदा असायचा, त्यामुळे तर मला खूप मोठा चॅलेंज होता ही भूमिका साकारताना. कारण युजली अशा पद्धतीच्या ऐतिहासिक भूमिका साकारताना एक विशिष्ट पद्धतीचं प्रोजेक्शन, एक विशिष्ट पद्धतीचा स्टान्स घेऊन उभं राहणं हा प्रकार खूप ऍक्टर्स वापरतात. आणि मी बुकमधनं पूर्णपणे बाहेर ऑफ द टेक्स्टबुक काम करायचा प्रयत्न करत होतो. तर ते तिन्ही मॉनिटर मागे बसून तिला ते समजणं, कारण समोर कलाकार इतर होते त्यांच्या चेहऱ्यातनंच शॉट देताना दिसायचं की अरे हा काय असा पुटपुटून गेला नुसता, पुटपुटल्यासारखं करून, हा ह्यानी काय असं बोलला नाही, हा असं काहीतरी खूप आहे. पण ते तिला कळणं फार महत्वाचं होतं. ते तिला कळलं नसतं ना किंवा तिला ते ऍक्सेप्ट करता आलं नसतं ना तर मला ते करता आलं नसतं आणि मग तो खूप मोठा चॅलेंज झाला असता, भांडणं झाली असती. सो हो खरंय. आणि मग ते डबिंग मध्ये मला ते मग जरा मलाही हायचं वाटलं की ओके आपण जो करायचा प्रयत्न केलाय म्हणजे ऑफ द टेक्स्टबुक परफॉर्मन्स ज्याला आपण म्हणतो की जे सहजासहजी कोणी हा मेथड नाही वापरणार ते करायचा प्रयत्न तो आता डबिंग मध्ये मग ते उचलून धरलं. तेव्हा असं वाटलं की ओके जसा शास्त्री बुवा जसे ते मांडायचे होते ते घडले. सो तो चॅलेंज मला नाही राहिला कारण स्नेहल तरडे दिग्दर्शन करत होती, प्रवीण तरडे सेटवर होता, त्यांना कळत होतं काय करायचा प्रयत्न करतोय ते. आणि ते म्हणजे आता एकमेकांची जास्त बोलायची आम्हाला गरज पडत नाही, नजरेतच होतं. असं फक्त बघायचं, ते नजरेतनं असं झालं की हां ठीक आहे, ओके करेक्ट चाललंय. प्राजक्ताची निर्मिती आहे आणि प्राजक्ता तुझ्या अपोजिट आहे, तिच्याबरोबर काम करण्याचा अनुभव आणि अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. म्हणजे मला आता गेल्या काही आमच्या रेडिओच्या इंटरव्ह्यूज मध्ये मी खूप तिची मस्करी आणि थट्टा केली, तर मी मला बजावलंय, ताकीद दिली आहे, धमकी दिलेली आहे की चांगलंच बोलायचं ट्रेलर लॉन्चच्या दिवशी. नाही पण खरंच खूप अप्रतिम. मला खूप कौतुक वाटतं प्राजक्ताचं. आणि हा एक चित्रपट आहे जो एका बाईच्या नजरेतनं आपण पाहतो, फुलवंतीच्या नजरेतनं आपण पाहतो. ती मध्यवर्ती भूमिका स्क्रीनवरती ती साकारतीये आणि चित्रपटाची सुद्धा मध्यवर्ती भूमिका, निर्मितीची जी भूमिका आहे तीही तिने तितकीच तेवढ्याच दांडगाईने तिने ती सांभाळली आहे. त्याचबरोबर व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्रीला तिच्या नजरेतनं ऑडियन्स पाहणार आहे, त्यामुळे दिग्दर्शक म्हणून ह्या चित्रपटाला एक दिग्दर्शिकाच असायला हवी होती. ते एका बाईच्या नजरेतनंच व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री सुद्धा दिसायला हवेत. त्यामुळे या दोन्ही महिला सेटवर असल्यामुळे ना मला खूप सेफ फील होत होतं की ओके ह्या दोघी आहेत म्हणजे मी छान दिसणार आहे, यात काही वाद नाही. निर्माती आहे आणि दिग्दर्शिका आहे, निर्माता आणि दिग्दर्शक नाहीये. सो मी आवडून जाणार आहे नक्कीच. आणि ही निर्माती आहे हे मला आम्ही पहिलं जे रीडिंग केलं तरडेंच्या ऑफिसवरती तेव्हा प्राजक्त मला तरडेंचे फोन आले, स्नेहल आणि प्रवीण बोलले की आपण असं असं करतोय. मी फोनवर म्हणलो कथा ऐकायला येतो मी, पण माझ्याकडनं होच आहे, आपण करणारच, वादच नाही. आणि प्राजक्ता करते फुलवंती, म्हणलो अप्रतिम, मला प्राजक्ता फुलवंती करणार आहे एवढंच माहित होतं. आम्ही सगळी कथा वगैरे ऐकली आणि छान वाटली एकदम, म्हणजे की नॉट अ सिंगल फॉल्स नोट, अप्रतिम लिहिलेलं होतं सगळं. आणि त्यानंतर मग प्राजक्ताशी पण हाय हॅलो अच्छा छान ही फुलवंती करणार वगैरे वगैरे. आणि मग प्राजक्ता अचानक सगळ्यांना बोलली की चला आता सगळे या जेवायला, आळूची भाजी आहे वगैरे. आणि म्हणलं ही का सगळ्यांना आळूची भाजी आहे आणि जेवायला चला म्हणते, ही तर ऍक्ट्रेस आहे ना, हिचं काय. आणि मला नाही खायची आळूची भाजी, मी घरी जाणार आहे जेवायला.
पण नंतर सेटवर गेल्यावर मला कळलं की बाईच निर्माते आहेत त्यामुळे बाई सगळ्यांना जेवायला आमंत्रण देत होत्या. सो ते नंतर कळलं मला. वा वा वा. त्यामुळे अनुभव फार छान होता, थोडक्यात कळलंच नाही. नाही नाही आलं लक्षात ते. पण तुमचं जे विद्वत्तेचं आणि कलेचं द्वंद्व आहे ते आम्हाला बघायला नक्कीच मजा येणार. इनफॅक्ट सगळ्यांना धन्यवाद. बघायला मजा येणार आहे. प्राजक्ता, अनेक वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत आहे. स्वप्नपूर्ती निर्मितीची आणि जी भूमिका तुला खऱ्या अर्थानं साकारायची होती ती भूमिका साकारते आहे. साहजिकच आज काही विचारण्यासाठी ठरलेले प्रश्न तर नेहमीच असतात, पण काय बोलावं असं वाटतंय, काय व्यक्त व्हावं असं वाटतंय, काय सांगशील? सर्वप्रथम पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं स्मरण करून तुम्हा सगळ्यांचं मी पुन्हा एकदा कार्यक्रमात विनम्रतेनं स्वागत करते. आणि सगळ्या कलाकारांचे, इथे जमलेल्या सगळ्या मंडळींचे आणि मीडिया हाऊसेसचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. तुम्ही आत्ताच या स्टेजला फुलवंतीला सर्वदूर पोचवलेलं आहे आणि या पुढल्या आठवड्यातसुद्धा पूर्ण ताकदीनं पोचवणार आहात याची आम्हाला खात्री आहे. ज्या संख्येनं तुम्ही उपस्थित आहात आणि ज्या संख्येनं आम्हाला सगळे टॅग्स येतात आणि बातम्या वाचायला मिळत आहेत. आणि अर्थात 11 तारखेनंतर सगळे रसिक प्रेक्षक, मायबाप रसिक प्रेक्षक आणि सगळे मराठी माणसं याला उत्तम प्रतिसाद देतील अशी आशा बाळगून आम्ही आहोत. बाबासाहेब पुरंदरेंची ही कथा आहे, कादंबरी आहे. जेव्हा ठरलं की काहीतरी चांगलं करायचं आहे, चांगला चित्रपट, तेव्हा मनात हे खूप ठामपणे माहिती होतं की मराठी प्रेक्षक हा अतिशय चोखंदळे, हुशार आहे आणि आशयघन चित्रपट त्याला आवडतात. काही आपल्याला हां चला मजा मस्ती लाला लाला असं चालणार नाही. त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाची होती कथा. तुमच्या कथेचा म्हणजे तुमचा सांधा जे काय तुम्ही नंतर सगळं त्याचं रंगरंगोटी आणि अलंकरण कराल, पण आत्माच जर चांगला नसेल तर कितीही त्याला रंगवा त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची होती एक उत्तम कथा आणि ती मला बाबासाहेबांच्या कादंबरीत रूपाने मिळाली. बाबासाहेबांच्या याआधी फक्त सर्जा या एका कथेवर, कादंबरीवर चित्रपट आलेला आहे आणि ही दुसरी चित्रपट निर्मिती आहे. तर पहिल्याच निर्मितीमध्ये एवढं मोठं पुस्तक आपल्या पदरात पडणं हे मी देवाचे काय म्हणतात, मी आशीर्वाद समजते. कारण फुलवंतीच्या पाठीमागे खूप जण होते. अमृत पुरंदरे आज इथे उपस्थित आहेत, बाबासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव. त्यांना माहिती आहे, खूप जण त्यांच्या मागे मागे फिरत होते. आता मी तुम्हाला नावं पण सांगू शकते, लिस्ट आहे. पण अमृत सरांनी ती कादंबरी मला दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. माहीत नाही त्यांचं हास्यजत्रेवरचं प्रेम असेल, माझ्यामध्ये त्यांनी त्या टी व्हीमध्ये काय पाहिलं मला माहिती नाही. ही नाच चांगलं करते, तन्मयतेनं करते, जे काय ते मला ओझरतं बोलले ते हे शब्द होते. पण खरंच मी भाग्यवान, कारण कथा उत्तम गाठीशी असणं हे आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मग ते बॉलिवूड असो, टॉलिवूड असो किंवा मराठी असो, तुमच्याकडे चांगली कथा नाही तर तुमच्याकडे काही नाही, तुम्ही बनवू नका मग चित्रपट. सो उत्तम कथेनं अशी सुरुवात झाली. त्यानंतर माध्यमांतर करायचं होतं. जेव्हा कथेचं, कादंबरीचं माध्यमांतर होतं ते नीट नाही झालं तरी देखील चित्रपट पडतो. तर अशा वेळेस माझ्याकडे अजूनही मेलमध्ये 7 ड्राफ्ट्स आहेत गणलेले फुलवंतीचे, जे नाही जमले, जमूनच नाही आले. मग शेवटी मी प्रवीण सरांकडे गेले, कारण मला माहिती होतं मराठीतला सिद्धहस्त लेखणी असलेला एकच माणूस आहे, आरारारा खतरनाक. सो म्हटलं सर, आम्ही पांडूच्या निमित्ताने एकत्र काम करत होतो, त्यामुळे सर तुम्ही मला हे प्लीज लिहून द्या, हे भल्या भल्यांना जमत नाही आहे. मी खूप फिरून आले FTII पासून काय 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 काय, तर तुम्ही लिहा. आणि सरांनी फक्त 1 दिवसाचा वेळ घेतला. रात्री कादंबरी नेली आणि दुसऱ्या दिवशी दुपारी मला फोन आला की हो मी लिहितोय. त्यांना इतकी ती कादंबरी आवडली. अर्थात अतिशय दमदार कादंबरी आणि तेवढेच धारधार संवाद प्रवीण सरांनी लिहिलेले आहेत. तेव्हाच ते मला म्हणाले की प्राजक्ता, हे मी लिहितोय पण हा माझा झोन नाही, इथे काय हाणामाऱ्या शिकी गाळ काय खतरनाक असं काय नाही आहे. तर हे एका बाईची कथा आहे, तेवढ्या संवेदनशीलतेनं ती एक्झिक्यूट झाली पाहिजे. मी लिहितो पण आपण स्नेहलला डिरेक्ट करायला देऊया. आणि मी एक क्षणाचाही विलंब नाही लावला, म्हणाले चालेल. कारण मी, तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की महिला राज यावं यासाठी मी किती आग्रही आहे. आणि इन जनरलच आता सगळीकडे आपण पाहतोय, मला त्याचं काय आता तो उदात्तीकरण करायचं नाही आहे, पण इन जनरल महिलांवरचे अत्याचार, अन्याय, अपमान सत्र हे आपण सतत बघत असतो. आणि त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की एका महिलेनंच महिलेला साथ दिली पाहिजे.
तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि एका बाईनेच दुसऱ्या बाईला मोठं केलं पाहिजे. आणि या थॉटमधून मी स्नेहलताईला म्हणलं येस तू कर, मी आहे, मला आवडणार आहे ते. आणि खरंच जसं गश्मीर देखील म्हणाला की बाईची कथा बाईने मांडणं याचा फार मोठा इम्पॅक्ट होतो. आता छोटे छोटे प्रसंग जे आता तुम्ही पाहिलेत खरं तर, आणि खरी कथा तुम्ही 11ला पाहणार आहात त्यामुळे मी ते सांगत नाही, परंतु इतके छोटे छोटे काही ग्लिम्सेस आहेत की कदाचित पुरुषाला नसते कळले, ते बाह्य म्हणून तिला कळले आणि तिने ते जपले आणि त्या पद्धतीने तिने एक्झिक्यूट केले. तर एकदा स्नेहल ताईसाठी जोरदार टाळ्या. ट्रेलर बघून तुम्हाला जाणवलं असेल की हे पहिलं दिग्दर्शन आहे तिचं, कुठेही जाणवणार नाही हे पहिलं दिग्दर्शन आहे म्हणून, इतकं कमालीचं केलंय तिने ते. वा. त्यानंतर गोष्ट येते की चांगलं चांगलं लिहिलंय, छान छान मस्त दिग्दर्शक छान, पण आता तिचं नीट शूट नाही ना झाली तरी देखील काय उपयोग नाही बुवा. आणि मग अशा वेळेस आम्हाला आठवण आली की भव्य दिव्य चित्रपट कोण बरं शूट करतं छान. आणि देवा 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 देवानी आम्हाला देवाला पाठवलं. आणि हिरामंडी, बाजीराव मस्तानी, पद्मावत असे सिनेमे ज्यांनी शूट केले तसे महेश लिमये, द महेश लिमये आम्हाला मिळाले. आता सुद्धा ते रामायण जी एक मोठी फिल्म बनतीये त्या सेटवरून इथे आलेले आहेत. हे म्हणतात हे कट करा. नाही, थांब आवर असं म्हणतात. पण एवढा मोठा सिनेमॅटोग्राफर आम्हाला मिळाला. माझ्यासाठी ही पर्वणी होते की ज्यांनी दीपिका, प्रियंका, करीना ह्या सगळ्यांना शूट केलंय, त्यांच्या लेन्समधून दाखवलंय, त्यांच्या लेन्समधून आपण सगळ्या महाराष्ट्राला दिसणार आहोत, हे मला फार भारी वाटतंय. त्यानंतर अर्थातच नृत्य आणि संगीत ह्या चित्रपटाचा फारच मोठा अविभाज्य भाग आहे आणि संगीतासाठी आम्हाला अविनाश विश्वजित लाभले, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. हे त्यांचं पहिलं अविनाश विश्वजित म्युझिकल आहे आणि ते का आहे तुम्ही पाहताय आता, कारण त्यांनी 100हून अधिक कलाकार ह्या गाण्यांसाठी BGM साठी त्यांनी एकत्रित आणले. लेयर्स बघायला मी जेव्हा जेव्हा रेकॉर्डिंगला जाते ना, ते हा तबला जरा खटकतोय दादा, बरं बघतो असं म्हणून ते खाली स्क्रोल डाऊन करतात ना, तेव्हा मला कळतं किती लेयर्स आहेत, ते शोधावा लागतो. इतके लेअरिंग त्यांनी ह्यासाठी केलेले आहेत. इतके सुंदर गायक बेला शेंडे, राहुल देशपांडे, आर्या आंबेकर आणि आमची वैशालीताई जिनं लावणी गायली. माझा हट्ट होता की प्लीज वैशालीताईला गाऊ दे, तर मदन मंजिर तिने गायलं. असं इतके सुंदर सुंदर गायक त्यांनी आमच्यासाठी ऑनबोर्ड आणले. आणि 2च गाणी तुम्ही ऐकली आहेत मंडळी, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, अजून 2 गाणी आहेत आणि ती सुद्धा धमाकेदार आहेत. आणि त्या पल्याड जाऊन 2-3 डान्सिकल म्युझिकल्स आहेत आणि BGM तर आहेच आहे, ज्यामुळे तुम्ही भारावून जाणार आहात मला खात्री आहे. आणि तसंच मी नृत्याचंही म्हणेन, उमेश जाधव सर. कसं आहे ना की अभिजात कथा आहे, पण त्याला जर अपील नसेल आत्ताच्या प्रेक्षकांना तर मजा येत नाही. आणि त्यासाठी आम्हाला आर्ट आणि कमर्शियल अस्पेक्ट यांची बरोबर जुळवणी करून सुवर्णमध्ये साधून तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं. म्हणून उमेश सर की जे क्लासिकल फोक पण तेवढेच ऑथेंटिसिटीने करतात आणि एकदम कमर्शियल पण तेवढेच भारी करतात, तर भव्य करायचं होतं, मोठं करायचं होतं आणि युजे सरांचा हात कोणी धरू शकत नाही त्या बाबतीत. पहिल्या दिवसापासून मला ओरडत होते 2 सीन कमी शूट कर, पण मी गाण्यावर कॉम्प्रोमाइज करणार नाही, तुझ्या मागे 20 मुली नाचल्याच पाहिजेत. आणि खरंच त्यांनी आम्हाला करायला लावलं. 2 सीन नाहीच झाले आमचे, पण आम्ही गाण्यावर कॉम्प्रोमाइज नाही केलं. तुझ्यावर आहे सगळं ब्लेम. आम्ही प्रत्येक गाण्याला 2 दिवस प्रत्येक गाण्याला आम्ही शूट केलंय आणि सेकंड शेड्यूलचं सगळ्यात मोठं झालं त्या गाण्यांसाठी झालं. इट्स अ कॉम्प्लिमेंट सर. नाही प्लीज प्लीज प्लीज. सर म्हणजे मी नाही चांगलंच बोलतोय मी, पण मी बोलणार, हे बोलण्यासारखंच आहे. माझे ना 250-300 चित्रपट झाले आहेत, पण ह्या चित्रपटामध्ये एक गोष्ट राहिली सर. अरे तू पिक्चर मध्ये इतका उत्कृष्ट परफॉर्मन्स केले, तिथे सगळं भरून पावलं. हिनी माझ्याकडनं सही करून घेतली की गाणं 1.5 दिवसातच संपवणार. क्या बात है. आणि इतकं प्रेशर होतं. महेश लिमयला म्हटलं अरे तिने असं केलेलं आहे. अरे नाही असं कसं होणार, आपल्याला वेळ तर लागणार, प्रत्येक सिक्वेन्स आपल्याला चांगल्या पद्धतीने शूट करायची आहे. पण
तिने हे एवढ्या करता केलं की ते 2 दिवसापेक्षा जास्त दिवस होऊ नये म्हणून कदाचित प्राजक्ता तू हे केलं असावंस आणि त्याच इंटेन्सिटीमुळे आम्ही सगळ्यांनी काम केलं. सो माझ्या आयुष्यात मी म्हणेन की असं एक फूल आलेलं आहे फुलवंतीच्या रूपाने की जिचा सुगंध मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभरात पसरतोय आणि तो विदेशात सुद्धा पसरेल. तथास्तु. आणि हे फूल मला वाटतं 11 तारखेला सगळेच बॉक्स ऑफिसवर घ्यायला येणार आहेत. क्या बात. आणि हे फुल इतकं चांगलं का ह्याचा सुगंध इतका चांगला का बॉस ह्यांनी जे चॅलेंज दिलेलं आहे ना त्याच्या बाबतीत आहे किंवा आणि नृत्य आणि अध्यात्माची ही परीक्षा आहे ती 11 तारखेला आपण पास होऊ असं मला डेफिनेटली वाटतं. थँक्यू प्राजक्ता वन्स अगेन. थँक्यू मंगेश पवार. थँक्यू सो मच. आय लव्ह यू स्नेहल तरडे आणि प्रवीण तरडे. कारण मी प्रवीण तरडेचे सगळेच चित्रपट केले पण स्नेहल बरोबर काम करण्याचा हा पहिली संधी होती. थँक्यू सो मच. आणि ती खूप अभ्यासू आहे असं कमी वेळा मी बोलतो. तू खरंच खूप अभ्यासू आहेस. आणि इथे संपूर्ण टीम म्हणजे मानसी आतर्डे असेल, महेश लेमय असेल, एकनाथ कुठे आहे, काय भव्य दिव्य सेट, एडिटर आमचा, सगळ्यांनी आपले लिरिसिस्ट, सिंगर्स. थँक्यू विश्वजित, अविनाश. माझा हा पहिला असा चित्रपट आहे ज्या चित्रपटामध्ये मी जवळजवळ 10 सिटिंग म्युझिक डिरेक्टर बरोबर केल्या आणि त्याच्यासाठी त्यांनी परमिशन पण दिली. सो खूप छान सिनेमा आहे. याच्यामध्ये तुम्हाला भरतनाट्यम बघायला मिळेल, कथक बघायला मिळेल, फोक बघायला मिळेल, लावणी बघायला मिळेल और बहुत कुछ देखने मिलेगा. सो 11 तारीख को फुलवंती देखने जरूर जाना है. थँक्यू सो मच. थँक्यू. सॉरी मी डायरेक्ट असं आलो नाही, नाही, नो नाही. प्रॉब्लेम सर, नो प्रॉब्लेम. उत्स्फूर्तपणा. सो हेच मी सांगते की एवढे पॅशनेट सगळे तंत्रज्ञ आहेत, आमच्याही पेक्षा जास्त पॅशनेट. आणि तेच कलाकारांच्या बाबतीत मी म्हणेन गश्मीर, प्रसादा, त्यानंतर वैभव मांगले, सगळेच फॉर दॅट मॅटर. मी सगळ्यांची नावं आता घेत नाही कारण म्हणजे फॉर एक्झाम्पल मी गश्मीरविषयी सांगते. आत्ता तो अशा पद्धतीनं धावतोय माझ्याबरोबर प्रमोशनला. काल पुण्यात होता, आज इथे मुंबईला आहे, परत आम्ही पहाटे पुण्याला निघणार आहोत. आणि तरी रात्री 12 वाजता फोन करून मला ओरडतोय, प्राजक्ता तू हे रील नाही केलं, तू नाचत नाही, तू हे कर, तू हे का नाही करत, हे का नाही करत, हे कर, तू सांग तुझ्याकडे पैसे नाहीत तर मी टाकू का पैसे, असा हा ओरडतोय. सो हे ह्यासाठी खरंच भाग्यवान असावं लागतं की तुम्ही जे उभारताय त्याला सगळे जोडीला जे येत आहेत ते तुमच्यापेक्षा जास्त पॅशनेट आहेत आणि जास्त तळमळीनं काम करतात. आणि एकनाथ दादांचं आता नाव काढलं सरांनी. येस, आता आमच्या आर्टवर सगळ्यात जास्त खर्च जर कुठे झाला असेल तर डेफिनेटली तो आर्टवर आहे. कारण हा पेशवे काळातला सिनेमा आहे. तो काळ उभं करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. तू सगळ्यांना शाल जोडीतनं देतेस माहिती ना नाही तुला. रे, तू हसतोय. यांच्यामुळे 2 सीन कट झाले, त्यांच्यामुळे खर्च वाढला. शास्त्री बुवा, तुम्ही बाबा हसताय म्हणून तर सार्कॅस्टिक वाटतंय हो. असं नाहीये. मी इन जनरल सांगते की सेट्सवर म्हणजे सांगायचा मुद्दा की तुम्हाला जे आता इथेही खोटी फुलं दिसत आहेत पण आमच्या सेटवर कुठेही कुठलंही फूल खोटं वापरलेलं नाही आहे. आम्ही जे दिवे वापरले ते सुद्धा कुठेही खोटे दिवे नव्हते, इलेक्ट्रिक्स नव्हते, सगळे आम्ही खरे दिवे वापरले. आम्ही वाती वेळेला माणूस सेटवर ठेवला तर पूर्ण वेळ. कॅन यू बीट दॅट? किंवा तेलावर त्या तेलासाठी आम्ही सगळ्यात जास्त. आपण काश्मीरला खाली पाठवूया. आणि तसंही फुलवंतीची माझे फुलं एकदम- आणि वाती नाही तिचं होतं. खोट्या कशा असतील त्या खऱ्याच असतील. क्या बात. म्हणून बरं. फुलवंती. कम्प्लीट. मी नाही मध्ये बोलणार आता. मी नाही मध्ये बोलणार. ओके. सो सगळे तंत्रज्ञ, सगळे कलाकार, ह्या सगळ्यांचेच मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा मला सगळ्या मराठी जनांना हेच सांगायचं आहे की कथा आवडली नाही बुवा, कसं शूट केलं यार, ही गाणी अजून चांगली हवी होती, असं आम्ही बोट ठेवायला जागा नाही ठेवली आहे. तुम्हाला एक अतिशय उत्तम कथानक, त्याची उत्तम बांधणी, त्याचं उत्तम एक्झिक्युशन, भव्य दिव्य सेट, नृत्य, संगीत, कलाकारांची फौज, उत्तमोत्तम तंत्रज्ञ आणि ह्या सगळ्याबरोबरच इमोशनल ड्रामा, कौटुंबिक सिनेमा, आशयघन सिनेमा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. नवरात्र चालू आहे, शक्तीची नवरूपं आपण सगळे अनुभवतोय. ह्या चित्रपटामध्ये सुद्धा फुलवंती, लक्ष्मी, पेशवेणबाईंच्या रूपानं तुम्ही ती सगळी नवरूपं अनुभवाल अशी मला खात्री आहे. आणि नवमीला म्हणजे 11 तारखेला आमचा सिनेमा प्रदर्शित होतोय. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की शक्तीची ही नवरूपं तुम्ही बघायला 11 तारखेला सिनेमागृहात या. आणि मराठी
चित्रपट सृष्टीमध्ये आपलं काहीतरी एक पुष्प आपण अर्पण केलं पाहिजे या हेतूनं ह्या सिनेमाची आम्ही सगळ्यांनी निर्मिती केलेली आहे. आम्ही हे मराठी चित्रपटसृष्टीला हे अर्पण करतोय. पण 11 तारखेपासून हा चित्रपट सगळ्या मराठी माणसांचा व्हावा, मराठी संस्कृतीचा झेंडा सगळ्यांनी उचलून धरावा आणि दसऱ्याला खऱ्या अर्थानं या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीने सीमोल्लंघन करावं अशी वाह, आमची वाह. इच्छा आहे. क्या बात है. 11 तारखेपासून हा सिनेमा तुम्हा सगळ्यांचा होतोय. मराठी संस्कृती जपण्याचा, मराठी माणसाचा केंद्रबिंदू जपण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि काय योगायोग पहा, कालच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय आणि आम्ही आज ट्रेलर लॉन्च तुमच्यासाठी घेऊन येतोय. तर मी म्हटलं त्याप्रमाणे बाबासाहेबांची कथा आहे, अभिजात लेखणी आहे, अभिजात काळ आहे आणि तो आम्ही साकारण्याचा प्रयत्न केलाय. सगळ्या अभिजात मराठी मनानी याला उचलून धरावा अशी नम्र विनंती. आणि तुम्ही सगळेजण हा चित्रपट सर्वदूर पोचवाल अशी खात्री वाटते. अजून खरं राहिलंय माझं अजून हो, हो, एक तू solo बोलू पुढे शकतेस. नेऊ. कारण तू 2 भूमिकेत आहे, निर्माती आणि हां. अभिनेत्री. हा अजून राहिलंच आहे. कारण की हे सगळं बघा, कलाकार म्हणून आपण वेडे असतो, सगळे वेडे तंत्रज्ञ कलाकार आपल्या पाठीशी येतात. त्या सगळ्या वेड्यामध्ये सगळेजण एकदम झोकून देतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही हो. वाह वाह. एवढा मोठा सिनेमा एक मुलगी घेऊन येते म्हटल्यानंतर कोण धजावेल पैसे टाकायला. सगळ्यात पहिली जी भीती होती किंवा जिथे मला सगळ्यात मोठा संघर्ष करावा लागला तो पैशांसाठीच डेफिनेटली. कारण जेव्हा पिरियड फिल्म येते, ऐतिहासिक चित्रपट येतो, तेव्हा पैसा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि ह्यासाठी सगळ्यात प्रथम माझ्या मित्रानं मंगेश पवारनं धाडस केलं, त्याबद्दल त्याचे मनापासून आभार. वाह. त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. मंगेश का उभा राहा. तर सगळ्यात पहिल्यांदा त्याने हे धाडस केलं आणि माझ्यावर विश्वास टाकला. त्यानंतर अर्थातच अमोल जोशी सर को प्रोड्युसर म्हणून आम्हाला लाभले. त्यांनी देखील फक्त 2 दिवसामध्ये प्राजक्ता तू करतेस, पॅशनेटली करते, त्यांना कळलं. हां हां मी आहे, तू कर, काय करायचंय, हां हां ठीक आहे मी आहे, इतकं प्रांजळपणे त्यांनी होकार दिला. तर अमोल जोशी सरांचे देखील मनापासून आभार. पण तरी देखील मोठा सिनेमा आहे, तरीही पैसे कमी पडत होते आम्हाला आणि तरीही एक मसल पॉवर हवी होती, एक स्ट्रेंथ हवी होती. आणि जी स्ट्रेंथ आम्हाला, रॅदर मी म्हणेन आम्हाला नवसंजीवनी मिळाली ती पॅनोरमा स्टुडिओजच्यामुळे. तर ह्यासाठी कुमार मंगत पाठकजी, जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांनी ह्या चित्रपटावर विश्वास दाखवला आणि पहाडासारखे आमच्या पाठीशी ते उभे राहिले. त्याबद्दल त्यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत. कारण त्यांच्या त्या इंधनामुळे आमची गाडी सुसाट धावली बरं का. वा, वा, वा. हे मी क्या बात. अतिशय प्रांजळपणे नमूद करते. आणि मी म्हणेन की कुमारजींना कन्व्हिन्स करण्यामध्ये एका व्यक्तीचा खूप मोठा हातभार होता आणि ते म्हणजे आमच्या सगळ्यांचे लाडके मुरलीधर चटवानी सर. सर तर काय म्हणूया, हा एक दुवा सांधला गेला पाहिजे. कुमारजी पटकन भेटणार नाहीत, पण मधली जी भूमिका आहे त्यांना कन्व्हिन्स करायची ती सरांनी इतक्या ताकदीनं केली की आमचा रस्ता एकदम सरळ सोपा करून दिलात. आणि इतकी इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांची. आत्ता फुलवंतीचे साधारण एक 15-20 व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत. एक PR चा, एक एक्झिक्युशनचा, एक PNDचा, असे अगणित ग्रुप आहेत. सगळीकडे सर आहेत आणि सगळीकडे त्यांचं लक्ष आहे. ट्रेलर मधला शॉट अँड शॉट त्यांना माहिती आहे. रॅदर हा शॉट आपण कापायचा ठरवलं होतं, हा परत आलेला, इतकं मायन्यूट लक्ष आहे त्यांचं. तर जोरदार टाळ्या मुरलीधर सरांसाठी. त्याचबरोबर रवी आवटी सर, ज्यांनी फायनान्सची धुरा सांभाळली आणि हे जे सगळं गणित जे मी सह्या करून घेतल्यात लोकांकडून आणि सगळ्यांचे चेक्स जे वेळेत दिलेले आहेत ते केवळ रवी सरांमुळे शक्य झालं. कारण त्यांनी ते गणित इतकं चोख आखलं की मान्य भव्य दिव्य सिनेमा आहे, परंतु तरी देखील एक शिस्त पाहिजे जी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आहे, मराठीमध्ये त्यांनी आणली, आम्हाला लावली आणि त्याबद्दल मी हे शिकले. त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. पॅनोरमा स्टुडिओजमध्ये नेण्याचं काम केलंय विक्रम धाकतोडे सरांनी, त्यांचे देखील मनापासून आभार. आकाश पेंढारकरांचे मनापासून आभार. त्याचबरोबर म्युझिक टीम, आमचे राजेश मेनन सर, राजेश सर, म्हणजे इतकं मायन्यूट लक्ष त्यांचं की ये पार्ट नहीं हो रहा है प्राजक्ता, ये काटेंगे, ये जोडेंगे, ऐसा करेंगे, इसका रील बनाएंगे. इतकं मायन्यूट लक्ष आहे की आय एम व्हेरी ग्लॅड की पॅनोरमा म्युझिक आमची ही धुरा सांभाळत आहे म्युझिकची. आणि त्यामुळे ज्या काय रील्स, आता हजारो रील्स बनल्यात, ते त्यांनी पोचवल्यात सबंध महाराष्ट्रभर. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या.
इन जनरलच तुम्ही जरा लक्षात घेतलं तर आहे सिनेमा मराठी बनवत आहेत मराठी माणसं, पण कुमारजी पंजाबी आहेत, छतवानी सर आमचे हिंदी आहेत, मेनन सर आमचे साऊथ इंडियन आहेत, जय गोटे जे आहेत ते गुजराती आहेत. असं सगळं तुम्हाला कळतं ही पॅलेट इतकी इंटरेस्टिंग आहे. हिंदुस्तान गाजवलेली नर्तकी आहे ना. सही है. तर सगळा भारत एकवटलाय इथे आणि एक मराठी सिनेमा पुढे नेण्याकरता एकत्रितपणे एकसंधपणे काम करतोय आणि स्ट्रॉंगली काम करतोय. आणि मी म्हणेन पॅनोरमानी याच्या आधी दृश्यम, ओंकारा, प्यार का पंचनामा, शैतान सारख्या अगणित हिट फिल्म्स दिलेल्या आहेत. शेकडो फिल्म्स त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत. तर इतकी मोठी कंपनी आम्हाला फुलवंतीसाठी ऑनबोर्ड आमच्यासाठी आली, ह्यासाठी आम्ही देवाचे आभार मानतो आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. पुन्हा एकदा कुमारजींसाठी आणि संपूर्ण पॅनोरमा टीमसाठी जोरदार टाळ्या आणि खूप खूप धन्यवाद पुनश्च. आणि कुमारजींसाठी तर मी हे नमूद करेन की इतका कामसू, इतका पॅशनेट माणूस मी बघितला नाही. ते जेव्हा पहिल्यांदा आमच्या फिल्मचं स्क्रीनिंग बघायला आले होते, आय स्टील रिमेंबर, 9:45 आले होते आणि त्याच्या आधी 2 फिल्म्स बघून आले होते. आणि काहीतरी मीटिंग्स वगैरे पण सकाळी करून असा सगळा बिझी दिवस करून 9:45 आले. त्यांनी अखंड फिल्म पाहिली, तेवढ्याच उत्साहात ते बोलले आणि त्यांची एनर्जी बघून मी इतकी इन्स्पायर झाले आणि मला असं वाटलं आपण काहीच काम करत नाही त्यांच्यासमोर. इतकं काम करतायत, इतक्या पॅशनेटली करतायत आणि इतकं स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे त्यांचं. डिसिजन मेकिंग इतकं स्ट्रॉंग आहे. 5-5 मिनिटात त्यांचे निर्णय होतात आणि 10व्या मिनिटाला एक्झिक्यूट होतात आणि तरीही अत्यंत प्रेमानं ते एक्झिक्यूट करतात. अतिशय काइंड, अतिशय दयाळू व्यक्ती आहे. तर मी खरंच मला असं वाटतं की मला पित्याचा वरदहस्त लाभलाय त्यांच्या रूपानं. 2 पितृतल्य व्यक्ती इथे आहेत, एकतर अमृत सर आणि कुमारजी. आय एम व्हेरी ग्लॅड, आय एम व्हेरी ग्रेटफुल की ही दोघं माझ्या पाठीशी उभी आहेत या क्षणाला. खूप खूप धन्यवाद. असे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. 2 शब्द नाही आहेत पण धन्यवाद. खरं तर खूप छान दिसतीयस तू. थँक्यू. अभिनेत्री म्हणून कमी बोलली आहेस, निर्माती म्हणून अधिकचं बोलली आहेस, कारण ही तुझी निर्मिती आहे, पहिली आहे. तू अभिनेत्री म्हणून आम्हा सगळ्यांना माहिती आहे. पण बघ ना, ज्या कादंबरीच्या हक्कांसाठी अनेक मंडळी मागे लागली होती, त्या कादंबरीचा हक्क तुला लगेचच मिळणं आणि हे सगळं स्वप्नवत वाटणारं तुझं स्वप्न सत्यात उतरणं, इंडस्ट्रीची दी बेस्ट टीम ह्या सिनेमासाठी काम करणं, याचा अर्थ प्राजक्ता तू कुठे गेली तरी प्राजक्ता राज सगळीकडे असणार आहे. हे मेन्शन राहिलं तर म्हणून म्हटलं थोडंसं. थँक्यू फॉर द रिमाइंडर. या क्षणी मी इथे जाहीर करू इच्छिते की फुलवंतीनं जे दागिने परिधान केलेले आहेत, पेशवीबाईंनी आणि लक्ष्मीनं ह्या चित्रपटामध्ये जे दागिने परिधान केलेले आहेत, ते प्राजक्तराज पारंपरिक मराठी साजचे आहेत. आणि आज आम्ही प्राजक्तराज पारंपरिक मराठी साजमध्ये फुलवंती कलेक्शन लॉन्च करतोय. सो त्या फुलवंतीच्या दागिन्यांसाठी देखील आम्ही खूप रिसर्च केला. 200 वर्ष जुने दागिने, राजघराण्यांमधल्या व्यक्ती कोणते दागिने परिधान करत असाव्यात वगैरे वगैरे असा सगळा रिसर्च करून आम्ही हे दागिने तुमच्यासाठी आणलेले आहेत. सो या फुलवंती कलेक्शन इज ऑन आत्ता या क्षणाला. वा वा वा. मला वाटतं आपण वेळेच्या थोडंसं पुढे आहोत, त्यामुळे जे काही आता आहे ते आता करून ठेवलेले ते 11 तारखेला आम्हाला भेटायला येणारच आहे आणि आपण सगळेच खूप एक्सायटेड आहोत आणि खूप उत्सुक आहोत की हे कधी आम्हाला पाहायला मिळणार आहे. सिनेमातील इतर कलाकार, तंत्रज्ञ मंडळीसुद्धा इथे आहे, त्यांच्याशी तुम्ही नंतर संवाद साधू शकतात. पण आता त्या मान्यवरांना पुन्हा एकदा स्टेजवरती आमंत्रित करणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा सन्मानानं आमंत्रित करतो श्री कुमार मंगत पाठक सर, श्री मंगेश पवार सर, सौभाग्यवती श्वेता माळी मॅम आणि या सिनेमाचे सहनिर्माते श्री अमोल जोशी सर आणि पॅनोरमा स्टुडिओजचे सहनिर्माते श्री मुरलीधर छतवानी सर, रवींद्र आवटी सर, संजीव जोशी सर, व्हाईस प्रेसिडेंट प्रोडक्शन पॅनोरमा स्टुडिओज. मी या सगळ्या मान्यवरांना मंचावरती आमंत्रित करतो. यानंतर पॅनोरमा म्युझिकचे श्री राजेश मेनन सर यांनाही मी आमंत्रित करतो आणि राजेश सर पण.
हां आणि यानंतर आता हां फोटो आहे आत्ता हो आणि यानंतर याच टीम बरोबर आपण सगळ्या तंत्रज्ञांना आमंत्रित करतो, सगळ्या डिपार्टमेंटच्या HODsला आणि इतर कलाकारांना देखील आमंत्रित करतोय फोटोसाठी. थोडक्यात आत्ता उपस्थित नामोल्लेख राहिला, माफ करा. अजून बरेच राहिले असतील कदाचित, समजून घ्या. पण हा नामोल्लेख फार महत्त्वाचा आहे. बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांनी, मी नाही बोलले, तर त्यांचे देखील मनापासून आभार. शेवटचा एक दिवस शूटिंगचा त्यांच्यामुळे शक्य झालेला आहे, त्यामुळे बुलढाणा अर्बन बँकेचे मनापासून आभार. आणि एवढं मोठं एक्झिक्युशन या एवढ्या मोठ्या फिल्मचं करणं हा एक मोठा टास्क होता. तर आमचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर दत्त संग्राम दिलीप वासमकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. इपीचं खरं काम ओरडा खाणं हे आहे जे त्यांनी अतिशय चोखपणे केलेलं आहे. माझा भरपूर ओरडा खाल्ला आहे पण अतिशय चोख काम केलं आहे. थँक्यू दत्त फॉर बिंग देअर ऑलवेज. थँक्स अ लॉट गाईज. सो फुलवंतीचा ट्रेलर लॉन्च हा कार्यक्रम ऑफिशियली आता इथे व्यासपीठावरचा मंचावरचा संपन्न होतोय. पण आपणा सगळ्यांना विनंती आहे की आपण आपापल्या माध्यमात आपल्या फुलवंतीला प्रसिद्ध करण्यासाठी इंटरव्ह्यूज आणि तुमचे काही प्रश्न असतील त्यांना नक्की विचारू शकतात. कलाकार त्यासाठी उपलब्ध आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार.